नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजन. तर मित्रांनो, मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित मग राजकीय क्षेत्रातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो, अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाची या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत या ठिकाणी घेत असतो. तर आज माझ्या या सोशल मीडियाच्या मुलाखतीमध्ये आपल्या भारताचा जो चौथा आधारस्तंभ आहे तो म्हणजे पत्रकार. तर आज बरेच पत्रकार लोक अनेक राजकीय पुढाऱ्यांचे, सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत या ठिकाणी घेत असतात. पण मी आज सामाजिक कार्यकर्ता, आज पत्रकारांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहे. आणि माझ्यासोबत आहे आपले NTVचे पत्रकार रवींद्र खरात, त्यानंतर आपले सी न्यूजचे पत्रकार आपले शिवाजी नवले साहेब. तर मित्रांनो, आज आपण या पत्रकारांच्या त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या या कार्याबाबतीत थोडीशी चर्चा या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम मी दोन्ही पत्रकारांचे माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो. तर सर्वप्रथम मी आपले NTVचे पत्रकार रवींद्र खरात साहेब यांच्यासोबत एक पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करतो. खरात साहेब, या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक अडचणी या ठिकाणी येतात. कारण एखाद्या विषयी आपण बातमी टाकत असताना काही जणांचं मनही त्या ठिकाणी नाराज होते. पण या नाराजगीला आपण कसे सामोरे या ठिकाणी जातात? बरोबर. एकंदरीत आपण जो विषय आता केला की लोकशाहीचा चौथा स्तंभ जो पत्रकार असतो, पत्रकारांना सामाजिक बांधिलकी असते. पत्रकारांना सगळ्या बाबींचा विचार करून पत्रकारिता करावी लागते. जसे की आत्ताच तुम्ही सांगितलं की एखादी बातमी टाकल्यानंतर त्याचा जो ड्रॉबॅक्स आहे त्या ड्रॉबॅकचा सामना प्रत्येक वेळेस करावा लागतो. तर अशा वेळेस काय असतं की दोन्ही बाजू महत्वाच्या असतात. एकच बाजू घेऊन चालणं म्हणजे योग्य नसतं. दोघी बाजूंचा विचार करणं गरजेचं असतो. आणि बातमी करत असताना दोघी बाजू लक्षात घेऊनच बातमी करणं गरजेचं असतं. तर खूप सुंदर आपले खरात साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही जरी एक बाजू त्या ठिकाणी दाखवत असतो, पण ती बाजू आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो. आणि ज्यावेळेस ज्याचं चुकलेलं असतं तीच बाजू आम्ही मांडण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. तर आपण या ठिकाणी आता खरात साहेबांसोबत चर्चा केली. तर आपले दुसरे पत्रकार सी न्यूजचे आपले शिवाजी नवले साहेब. तर नवले साहेब, आपल्या या अनेक पत्रकारांच्या माध्यमातून पण सर्वात जास्त चर्चेचं नाव जर कोणाचं समोर येतं तर ते शिवाजी नवले साहेब. कारण बऱ्यापैकी तुम्ही शासकीय ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पोल खोल करण्याचं काम तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. तर ही पोल खोल करत असताना एखाद्या शासकीय डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जातात की कोणते कर्मचारी हजर आहे, कोण त्या ठिकाणी अपसेट आहे, तर बऱ्यापैकी तुमच्यावर दबाव दडपण या ठिकाणी येत नाही का? येतो ना. पत्रकारितेचा असा विषय आहे की बा रोख आणि ठोक म्हणजे बिनधास्त बोल आणि भ्रष्टाचाराची पोल खोल. तो त्या मुद्द्यावर आपण कधी बी बोट ठेवत असतो. कारण मी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच वेळेस मी याच्या पहिले भ्रष्टाचार बंदीमध्ये होतो. तर कसा बी अधिकारी असला तर त्याची पोल खोलत होतो. म्हणजे तो फक्त समोरच्याची सगळ्या गोष्ट लिगली असली तरच पोल खोलायची, नाही तर म्हणजे असं नाही की बा त्याची अनलिगली असली मग पोल खोलले म्हणून. तो भ्रष्टाचारी असला त्याचीच पोल खोलली जाते. वार नवले साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे चुकला काम त्याचा हात मुडला त्याच्या गळ्यात त्या ठिकाणी देण्याचं काम आपले शिवाजी नवले साहेब या ठिकाणी करतात. कारण ज्यावेळेस ते ऑफिसमध्ये त्या ठिकाणी जातात, कारण त्यांना जो पगार दिला जातो तो पगार कुठेतरी गोरगरिबाच्या टॅक्स मधून, गोरगरिबाच्या माध्यमातून त्यांना पगार त्या ठिकाणी मिळतो. आणि कुठेतरी त्या पगाराचा उपयोग चांगल्या प्रकारे शासकीय कर्मचारी या ठिकाणी करतात का, हीच बाजू लक्षात घेऊन ते शासकीय डिपार्टमेंट मध्ये त्या ठिकाणी जातात. आणि जो अधिकारी ऑब्सेंट असतो तर त्याची पोल खोल करण्याचं काम या ठिकाणी नवले साहेब या ठिकाणी करतात. तर खरंच साहेब, बऱ्यापैकी आज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बरेच पत्रकार, बरेच न्यूज चॅनल त्या ठिकाणी आलेले आहेत. पण कुठेतरी एक टॉपचं नाव व कोणत्याही बातमीला जर खऱ्यापणा त्या ठिकाणी दिसून येतो तर तुमच्या NTVच्या माध्यमातून. तर खरं थोडं कडवट असतं, तर कडवट मांडत असताना तुम्हाला काही थोडं मनाला दडपण, भीती वाटते का? नाही, जे सत्य आहे, आपण पत्रकार आहोत तर सत्याची बाजू मांडणं ही ऑब्विसली ते सत्य मांडावंच लागणार. आणि जनतेसमोर सत्य मांडत असताना कोणतेही घाबरण्याचा प्रश्न येत नाही.
आणि ज्यावेळेस सत्य समोर जनतेचं येतं त्यावेळेस ऑब्व्हियसली जनता जे आहे त्यांना ते कळतं की त्या बातमीमध्ये सत्यता आहे, जेन्युइनता आहे आणि ते सत्य असल्यामुळं ते लोकांसमोर येणं उजागर करणं हे पत्रकारांचं परम कर्तव्य आहे. तेच आपण ते करत असतो बातमीच्या. वा, त्यांनी सांगितलेलं आहे की जी बाजू खरी असते ती खरी बाजू मांडण्यासाठी पत्रकार कधीही त्या ठिकाणी घाबरत नाही, कारण भारताचा 4था आधारस्तंभ हा पत्रकारिता आहे आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचा, शोषितांचा, वंचितांचा, गोरगरिबाचा आवाज मांडण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य खरा साहेब या ठिकाणी करत असतात. तर नवले साहेब, एक मागं मोठमोठ्या चॅनलवर तुमचं एक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ किंवा ती बातमी खूप मोठ्या प्रमाणात गाजली आणि तो मुद्दा इतका, त्या मुद्द्याने इतके लोक त्या ठिकाणी परेशान होते, कारण कुठेतरी जी पेटी, जे बांधकाम, जे भांड्याचं ते वाटप, जे गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे, या स्कीमची एजंटच्या माध्यमातून कुठेतरी या लोकांकडून 1,500-2,000 हजार रुपये त्या ठिकाणी घेतले जात होते आणि ही पोल खोल एक स्टिंग ऑपरेशन करून तुम्ही जनतेसमोर आणली होती आणि ही बातमी अनेक मोठमोठ्या ब्रँडेड चॅनलवरही दाखवण्यात आली. तर हे स्टिंग ऑपरेशन करत असताना तुम्हाला भीती या ठिकाणी वाटत नाही का? भीती तर वाटते ना, कारण स्टिंग करताना आपल्याला जीव मुठीत घालूनच स्टिंग करावं लागतं. पण तेवढंच एक सत्य काढण्यासाठी त्या याच्यामध्ये जावं लागतं, तेव्हाच स्टिंग ऑपरेशन होतं. नाहीतर जर समजा आपण भ्रष्टाचार केव्हा ओपन होतो, ज्यावेळेस समोरच्याचे स्टिंग ऑपरेशन केले जातात. माझे एकच नाही, कमीत कमी 25 ते 50 स्टिंग ऑपरेशन असेल की मी प्रत्येक याच्यावर टाकत असतो की बा जिथे काही बी मला असं वाटलं की अनलिगल होतंय ते मी डायरेक्ट स्टिंग ऑपरेशन करतो आणि बिनधास्त सोशल मीडियावर टाकतो, आमच्या चॅनलवर टाकतो आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे गलत होतंय, याला कुठेतरी सुधारणा होण्याची गरज आहे. कारण तुम्ही सांगितलं 20-25 स्टिंग ऑपरेशन मी या ठिकाणी केलेलं आहे, तर मला वाटतं बऱ्यापैकी स्टिंग ऑपरेशन मी तुमच्या न्यूज चॅनलवर किंवा सोशल मीडियावर या ठिकाणी पाहिलेले आहे. कारण आपल्या कन्नड तालुक्यामध्ये जे अवैध धंदे त्या ठिकाणी चालू होते, सट्टा असो किंवा ते कुठेतरी एक शासकीय डिपार्टमेंटच्या आजूबाजूला त्या ठिकाणी चालू होतं, तर ते स्टिंग ऑपरेशनही तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं होतं. तर कुठेतरी एक धाडस, तुमच्या धाडसीला कुठेतरी खरंच प्राधान्य या ठिकाणी द्यावं लागेल. कारण बरेच पत्रकार आहे, पण बरेच पत्रकार आता ते काय करतात, ते एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा चांगले एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला, पण ज्या लोकांच्या अडीअडचणी त्या बाजू काही पत्रकार त्या ठिकाणी मांडत नाही. पण तुम्ही तुमच्या निर्भीडपणाने त्या ठिकाणी आपल्या या कन्नड तालुक्यात नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेतात. तर खरंच आहे, आता तुम्ही NTVच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी स्पॉटवर त्या ठिकाणी जातात, बऱ्याच गोरगरिबाच्या, आताच तुम्ही मला वाटतं त्या शाळेच्या मुलांची बातमी त्या ठिकाणी दाखवली होती की त्या मुलांच्या खिचडीचा, जो खिचडी असो, पाण्याच्या, तर या अशा गोष्टी असताना बरेच त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या जातात किंवा आपले संबंध असतात समजा शिक्षकांसोबत किंवा गावातल्या लोकांसोबत, पण तुम्ही हे नाते गोते आपुलकी बाजूला ठेवून पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीड बाजू या ठिकाणी मांडतात. तर कुठेतरी आपल्या या पत्रकारितेच्या माध्यमातून संबंधावर परिणाम होत नाही का, मित्रमंडळी असो किंवा गावातील राजकीय पुढारी असो? नाही, ऑब्व्हियसली होतोच. पत्रकार ज्यावेळेस आपण एखादी बातमी तयार करतो किंवा एखादी बातमी हायलाईट करतो, तर ऑब्व्हियसली ज्यांचं मन दुखवणार आहे त्यांचं दुखणारच आहे. पण जी मी पहिलेच अगोदरच सांगितलं की सत्याची बाजू मांडणं हे पत्रकारितेचं परम कर्तव्य आहे. पत्रकाराचं ते परम धर्म मानावं आहे. जसं की जे तुम्ही सांगितलंय की एखाद्याचं राजनैतिक व्यक्ती असेल, ते असेल, ह्या गोष्टी होतच राहतात. परंतु यांना न जुगारता काम करणं तेच लोकशाहीचा 4था स्तंभ मानलेला आहे. तर त्यांनी सांगितलं खरा साहेबांनी की लोकशाही कशाला म्हणली गेली की जी बाजू आपण मांडण्याची जी आपल्याला लोकशाहीने ताकद दिलेली आहे आणि ती निर्भीडपणाने मांडल्या गेली पाहिजे आणि तेच मांडण्याचं काम आपले खरा साहेब या ठिकाणी करतात. मित्रांनो, मी एक माझा प्रसंग या ठिकाणी सांगतो की आमच्या कन्नड तालुक्यातील बऱ्याच कोळी समाजाचा जो
जात प्रमाणपत्राचं आंदोलन होतं, तर या आंदोलनाला या कोळी समाजाच्या वतीने मला वाटतं 8-9 दिवस त्या SDM ऑफिसवर उपोषण त्या ठिकाणी उपोषण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. तर कोणत्याच न्यूज चॅनलने त्या ठिकाणी दखल घेतली नव्हती आणि या कोळी समाजाच्या वतीने या बऱ्याच न्यूज चॅनलवर त्या ठिकाणी त्यांनी निषेध व्यक्त केला होता. पण पहिली प्रतिक्रिया व पहिले न्यूज चॅनल वाल्यांनी त्या ठिकाणी जर कोणी भेट दिली होती तर ते आपले खरात साहेब व नवले साहेब होते. कारण बरेच पत्रकार ज्या ठिकाणी फायदा असतो त्याच ठिकाणी उपस्थित असतात, पण हे आपल्या तळागाळाचे पत्रकार ज्याही ठिकाणी गोर गरीब शोषित वंचितावर अन्याय अत्याचार होतो किंवा एखादा सामाजिक प्रश्न असो तर त्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या दोन्ही पत्रकाराच्या माध्यमातून या ठिकाणी होते. असेही अनेक चांगले पत्रकार आहेत, तेही आपली बाजू त्या ठिकाणी मांडतात, पण बऱ्यापैकी मला हे दोघं त्या ठिकाणी जाणवतात. तर आताच एक तुमच्याला पत्रकाराच्या माध्यमातून कुठेतरी तुम्हाला एक फिरण्याचा योग आला होता साउथ जर्नलिस्ट फोरमच्या अंतर्गत. तर नेमकं काय होतं ना, हा हे कशामुळे, आता अनेक पत्रकार होते पण हा चान्स तुम्हाला त्या ठिकाणी का मिळाला? बरोबर, एकंदरीत त्याबद्दल सांगायचं झालं तर असं आहे की मी SJF म्हणजे साउथ जर्नलिस्ट फोरम या संघटनेशी जोडलेलो आहे आणि ती जी संघटना आहे ती इंटरनॅशनल लेवलवरती काम करते. जसं की युनायटेड नेशन आहे, या युनायटेड नेशनमध्ये साउथ जर्नलिस्ट फोरम ही जी ऑर्गनायझेशन आहे ही लिस्टेड आहे. पत्रकारांच्या मुद्द्यांवरती, पत्रकारांचा हक्काचं आणि फ्रीडम ऑफ जर्नलिझमसाठी ती काम करत असते. जर्नलिस्टसाठी पत्रकारांना फ्रीडम देणं हे परम कर्तव्य मानलं जातं आणि प्रत्येक देशामध्ये ते होते. त्यासाठी साऊथ एशियन कंट्रीज जी आपली साऊथ एशियाची ज्या कंट्रीज आहेत ज्यामध्ये मोस्ट ऑफ नेपाळ असेल, म्यानमार असेल, भूटान असेल, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे आणि आपलं इंडिया, या सगळ्या देशांचं मिळून एक संघटन तयार झालेले आहे, ते साउथ जर्नलिस्ट फोरम म्हणून ओळखले जाते. या साउथ जर्नलिस्ट फोरममध्ये प्रत्येक देशाचे प्रतिनिधित्व आहे आणि माझं भाग्य असं आहे की त्यामध्ये महाराष्ट्रामधनं मी आणि दूरदर्शनचे जे DD न्यूजचे आहे साबळे सर हे आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही शिवाजी नवले जे आता आपल्या सोबत आहेत त्यांनाही आम्ही जॉईन केलं. जाण्याचा योग कसा आणि संधी अपॉर्च्युनिटी कशी मिळाली, काय असतं, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गिफ्ट ऑफ गॉड म्हटल्या जाईल किंवा एक चान्स म्हटल्या जाईल, असं तो मिळाला. कारण आमचे जे सहसंबंध असलेले दिल्लीमध्ये असलेले जे बारेगावकर सर म्हणून आहे यांच्याकडनं ते घडून आलं. दिल्लीमध्ये पहिलं कॉन्फरन्स ज्यावेळेस होणार होतं त्यावेळेस ते त्यांना कळालं आणि त्यांनी एक सांगितलं की बा आमचे जे म्हणजे आमच्या समवेतचे किंवा ओळखीचे जे आहेत बॉटम लाईन मधले जे पत्रकार आहे हे पण कुठंतरी इंटरनॅशनल लेवलवरती काम करायला त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी आम्हाला निवडलं. त्यामध्ये साबळे साहेब आहे यांना त्यांनी पहिले प्राधान्य दिलं आणि त्यांच्यानंतर मग मला प्राधान्य मिळालं. ह्या गोष्टी करत असताना आता आम्ही इंटरनॅशनल लेवलवरती व्यक्ती स्वातंत्र्य तर आपल्याला भारतामध्ये आहेच, परंतु पत्रकारांनाही स्वातंत्र्य बऱ्यापैकी मिळावं यासाठी आम्ही काम करत असतो. आणि जसे की सरकारकडनं जो दबाव यंत्र पत्रकार मीडियांवरती टाकण्यात येते तर अशा गोष्टीला युनायटेड नेशनमध्ये वाचा फोडण्यासाठी ही संघटना काम करत असते. आणि मगाशीच आम्ही 3-4 संमेलनं असे करत असतो, भारतामध्ये झाले, आता रिसेंटली मागे नेपाळमध्ये होतं, आता रिसेंटली बिहार येथील नालंदा युनिव्हर्सिटी विश्वाचे विश्वगुरु म्हणून जी युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी या ठिकाणी ते संमेलन झालं आणि त्यामध्ये पण आम्ही मातृभाषेचं संमेलन आम्ही घेतलं की जेणेकरून मदर लँग्वेज जी आहे तिला कुठंतरी प्रमोट व्हायला चान्सेस मिळेल अशा हेतूने आम्ही ती म्हणजे त्या ठिकाणी ती कॉन्फरन्समध्ये आम्ही मातृभाषा जी आपली मराठी भाषा आहे महाराष्ट्रात या भाषेला प्राधान्य देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आम्ही कॉन्फरन्समध्ये आमचं स्पीच आउट केलं. हा प्रवास होता. तर मित्रांनो, आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं पत्रकारितेच्या माध्यमातून नेतृत्व करण्याचं काम
आपल्या करंजखेडा येथील भूमिपुत्र रवींद्र खरात यांना या ठिकाणी मिळालं, तर आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण या पत्रकारितेमध्ये अनेक मोठमोठे न्यूज चॅनल आहे, अनेक मोठमोठे पत्रकार आहे, पण कुठेतरी या एक आम म्हणजे एक ग्रामीण लेवलच्या पत्रकाराला आज महाराष्ट्रातून नेतृत्व करण्याची संधी या नालंदा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली, तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्यासोबत जे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी नवले साहेब आहे, तर बऱ्याच पत्रकारिता ही सर्कलपुरती मर्यादित असतात, तालुक्यापुरती मर्यादित असतात, पण आमचे नवले साहेब यांचं जे शिव न्यूज चॅनल आहे, तर ते त्यांची पत्रकारिता करत असताना ते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्याही बातम्या त्या ठिकाणी प्रकाशित येतात. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मोठमोठे राजकीय पुढारी असतात, त्यांचा दबाव खूप मोठ्या प्रमाणात असतो, पण त्या कोणत्याही दबावाला बळी न पडता नवले साहेब त्या ठिकाणी त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ती बातमी प्रकाशित त्या ठिकाणी करतात. तर नवले साहेब ही बातमी प्रकाशित करत असताना राजकीय पुढाऱ्यांचा किंवा तिथल्या स्थानिक लोकांचा तुमच्यावर दबाव त्या ठिकाणी येत नाही का? दबाव येतो, पण काय होतं, आपण रोखोक आणि बिनधास्त बोल ह्या गोष्टीचा विषय पहिल्यापासून माझा आहे. कारण जर अन्यायाच्या विरोधात आपण जर नाही गेलो तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी पत्रकारितेचा विषय संपला समजा, म्हणजे आपण पत्रकार नाहीये. माझी पहिली भूमिका एकच आहे की भ्रष्टाचार जिथे होईल तिथे मी कधी बी हजर राहील. आणि सर्वसामान्यासाठी तर 24 तास कधीही माझा फोन चालू राहतो. अन्याय झालेल्या तिथे मी कधी बी हे करतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे स्टिंग ऑपरेशनसाठी मी असं कधी स्पेशल याच्यात जात नसतो की बा चालू असताना काहीतरी जिथे काही दिसलं पहिले तिथे स्टिंग करायचं, नंतर ते सोशल मीडियावर और पेपर आपल्या चॅनलवर दाखवायचं की बा इथे असा अन्याय होतोय, हे उघडकीस येणे आपलं काम आहे. यालाच पत्रकारिता म्हणतात. तर मित्रांनो, आज आपण या सोशल मीडियावर ज्यांनी अनेक राजकीय पुढाऱ्यांचा असो, सामाजिक क्षेत्रातील पुढाऱ्यांचा असो, एक तोंडाचं पाणी पळवण्याचं काम त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते करत असतात, पण आज योगामध्ये ते आमच्या जाळ्यात त्या ठिकाणी सापडलेले आहे. तर मी सर्वप्रथम आपले ज्येष्ठ पत्रकार शिवाजी नवले साहेब, सी न्यूज चॅनलचे पत्रकार, त्यानंतर NTV चे आपले यंग पत्रकार आपले रवींद्र खरात यांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांचा किमती वेळ माझ्या या सोशल मीडियाला या ठिकाणी दिला आणि त्यांची जे पत्रकारितेच्या माध्यमातून जो शोषित वंचितांचा आवाज उठवण्याचे ते काम या ठिकाणी करतात. तर मी त्यांच्या या कामाला शुभेच्छा देतो आणि त्यांना एक विनंती करतो की आपण असेच गोरगरीब शोषितांचा आवाज त्या ठिकाणी उठवत जा आणि गोरगरिबाला न्याय देण्याचं काम तुमच्या या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण देत राहू. तर मी तुमचे सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही तुमचा किमती वेळ मला या ठिकाणी दिला. धन्यवाद.